नमस्कार. चला आज आपण भारताच्या इतिहासातल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी आर्थिक प्रयोगाबद्दल बोलूया. तो प्रयोग म्हणजे पंचवार्षिक योजना. विचार करा, तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ भारताची अर्थव्यवस्था एका विशिष्ट दिशेने चालली होती आणि ती दिशा ठरवत होत्या याच पंचवार्षिक योजना. याची सुरुवात झाली होती 1951 साली आणि हा प्रवास थांबला 2017 मध्ये 12व्या योजनेसोबत. पण मग प्रश्न हा उभा राहतो की या योजनांची गरजच का पडली? म्हणजे असं काय झालं की देशाला अशा नियोजनाची गरज भासली? याचं उत्तर खरं तर एका शब्दात देता येईल: गरिबी. विचार करा, नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आणि देशासमोर आव असून उभी होती प्रचंड गरिबी. हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि म्हणूनच या संपूर्ण नियोजन प्रक्रियेमागे एकच मुख्य ध्येय होतं: गरिबीचं समूळ उच्चाटन करायचं आणि देशातल्या लोकांचं जीवनमान सुधारायचं. तर मग ही गरिबी हटवण्यासाठी एक पंचसूत्री आखण्यात आली. पहिलं, देशाचं एकूण उत्पादनच वाढवायचं. मग लोकांना काम मिळावं म्हणून रोजगाराच्या संधी तयार करायच्या. तिसरं, श्रीमंत आणि गरिबांमधली दरी कमी करायची. चौथं, अर्थव्यवस्थेत चढ उतार नको म्हणून आर्थिक स्थैर्य टेकवायचं. आणि पाचवं, अर्थव्यवस्थेला आधुनिक बनवायचं. चला तर मग या योजनांच्या ताळेबंदांची पहिली उज्ज्वल बाजू पाहूया. म्हणजे या योजनांमधून नेमकं काय साध्य झालं यावर एक नजर टाकूया. हे जे वाक्य आहे ना, ते या योजनांच्या आर्थिक गतीची सगळी कहाणी सांगतं. पाहूया हे प्रत्यक्षात घडलं कसं. सुरुवातीची काही दशकं गाडी थोडी हळूच होती. म्हणजे नियोजनाच्या पहिल्या 20 वर्षात आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर होता साधारण 3.5%. पण मग गाडीनं वेग पकडला. खास करून 1991 नंतर जेव्हा आर्थिक उदारीकरण झालं तेव्हा हाच दर वाढून 5.6%वर पोचला. हा खरंच एक मोठा बदल होता. आणि इथून पुढे तर गाडी सुसाट सुटली. 2001 ते 2010 या दशकात तर आपण सरासरी 7.3%चा विकास दर गाठला. यावरूनच लक्षात येतं की आर्थिक इंजिनाने किती वेग पकडला होता. ही वाढ फक्त आकड्यांची नव्हती, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहराच बदलत होता. म्हणजे बघा, एकेकाळी जिथे आपलं 50%पेक्षा जास्त उत्पन्न शेतीतून यायचं, तिथे आता ते 18.3%वर आलंय. आणि त्याची जागा कोणी घेतली? तर सेवा क्षेत्रानं. आज तब्बल 59% वाटा ह्या क्षेत्राचा आहे. म्हणजे आपण एका कृषीप्रधान देशाकडून सेवाप्रधान देशाकडे प्रवास केलाय. याशिवाय इतरही खूप महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. लोकांचं आयुर्मान वाढलं, साक्षरतेचं प्रमाण वाढलं, बाल आणि माता मृत्यूदर कमी झाले आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपण मोठी प्रगती केली. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण मग एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या विकासाची फळं खरोखर सगळ्यांपर्यंत पोचली का? आणि इथेच आपल्याला त्या ताळेबंदाची दुसरी थोडीशी अंधारी बाजू बघावी लागते. ती आव्हानं जिथे या योजना कुठेतरी कमी पडल्या. हे समजून घेण्यासाठी सर्वसमावेशक विकास ही संकल्पना महत्त्वाची आहे. 11व्या योजनेत यावर खूप भर दिला होता. याचा सरळ अर्थ होता की विकासाचे फायदे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत. पण असं झालं का? इथेच नियोजन काळातला सगळ्यात मोठा विरोधाभास समोर येतो. एकीकडे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढत होतं, पण त्याचवेळी श्रीमंत आणि गरीब यांच्यातली आर्थिक दरीसुद्धा वाढत होती. पण नेमकं काय राहून गेलं? तर सगळ्यात पहिलं म्हणजे लोकांना हव्या तेवढ्या नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. गरिबी कमी नक्की झाली, पण तिचं समूळ उच्चाटन काही झालं नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी वाढतच गेली. त्यामुळे सामाजिक न्याय हे अनेकांसाठी एक दूरचं स्वप्नच राहील. चला तर मग आता याचा एक अंतिम ताळेबंद मांडूया आणि ह्या योजनांच्या वारशाचं मूल्यांकन करूया. तर सारांश काय? एका बाजूला आहेत यश, राष्ट्रीय उत्पन्नात झालेली जबरदस्त वाढ, आपली आधुनिक सेवा अर्थव्यवस्था आणि अन्नधान्यातली स्वयंपूर्णता. तर दुसऱ्या बाजूला आहेत अपयश, रोजगाराची कमतरता, वाढलेली आर्थिक दरी आणि गरिबीचं अपूर्ण निर्मूलन. मग अंतिम निष्कर्ष काय काढायचा? तर असं म्हणता येईल की या योजनांनी देशात एक पायाभूत परिवर्तन नक्की घडवून आणलं, पण ती एक अपूर्ण क्रांती ठरली. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. पंचवार्षिक योजनांचा काळ जरी संपला असला तरी त्यांची जी मूळ उद्दिष्ट होती, म्हणजे गरिबी हटवणं, विषमता कमी करणं, ती उद्दिष्ट आजही तितकीच महत्त्वाची आणि समर्पक नाहीत का?